जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दासबोध यामधील दशक पहिला समास पाचवा संत स्तवन यामधील ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 13 यापर्यंतचं वाचन आपलं झालेलं आहे. आज आपण ओवी क्रमांक 14 ते ओवी क्रमांक 26 पाहणार आहोत. ओवी क्रमांक 14. माया विचित्र कळाळे मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची. माया तिता अनंताची, संत सोये सांगती. मायेच्या अंगी अनेक विचित्र कला आणि अनेक प्रकारच्या शक्ती आहेत, परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला किंवा शक्ती तिच्यापाशी नाही. मायेच्या पलीकडे असणाऱ्या अनंत परमात्मा वस्तूच्या प्राप्तीच्या सोयीचा उपाय फक्त संत सांगू शकतात. वस्तूशी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे. या कारणे वचनाचे कार्य नाही. संत आत्मस्वरूप असतात. आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही, म्हणून तेथे शब्द कामास येत नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. हे जरी खरे तरी संत कसे असतात त्याचे खुणेने वर्णन करता येईल. संत परमानंदाचे स्थान आहे. संपूर्ण सुखमय आणि संतोषाचे ते मूळ असतात. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संतांपाशी अखंड विश्रांती व कायमची तृप्ती असते. भक्तीचे पर्यवसान झाले की ते संतपण येतं. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र. नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत हा तीर्थाप्रमाणे धर्माला जागवितो. संतांचे जे अंतःकरण आहे ते आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच आहे. संतांचा देह म्हणजे पुण्य साठवण्याची पवित्र जागाच असते. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार. नातरी बोलीचे माहेर, सायोज्य मुक्तीचे. संतांच्या देहरूपी मंदिरात समाधीरूपी देवता वास करत असते. संतांच्या अंतरात उत्तम विचारांचे मोठे भांडार असते. संतांचे जीवन म्हणजे सायुज्य मुक्तीचे विश्रांतीस्थान असते. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो. संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप. काही झाले तरी संत सत्याला कधीही सोडत नाही. संतांचे चरित्र म्हणजे सफल जीवनाचे दृश्य रूप आहे. संतांची भेट होणे म्हणजेच आत्मवस्तू प्राप्त होण्याची वेळ आपणहून चालत येणे असे समजावे. मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत. जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले. संत आपल्याला काय देतात? संत मोठे श्रीमंत असतात. मोक्षरूपी संपत्तीने ते आपल्याला श्रीमंत बनवतात. असंख्य दरिद्री जीवांना ही मोक्षलक्ष्मी देऊन संतांनी राजासारखे वैभवशाली केले आहे. अर्थात अनेक अज्ञानी माणसांना त्यांनी आत्मज्ञान संपन्न केलेले आहे. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचेनी हा ज्ञान विचार दिधला नचे. संत मोठे सामर्थ्यवान असतात आणि अत्यंत उदाहरण आपले सामर्थ्य दुसऱ्याला साध्य करण्यासाठी ते वापरतात. ते विलक्षण दानशूर असतात. अशा संतांकडून आत्मज्ञान मिळणार नाही असे कसे होईल? अर्थात त्यांच्याकडून आत्मज्ञान मिळणे शक्य असते. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती होणार नाही. आजपर्यंत जगामध्ये पुष्कळ महाराजे आणि चक्रवर्ती राजे झाले, सध्या आहेत व पुढे होतील, परंतु यापैकी कोणी सायुज्य मुक्त आपल्याला देऊ शकणार नाही. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन. तया संतांचे महिमान, काय म्हणून वर्णावे. त्रैलोक्यात शोधले तरी सापडणार नाही असे अलौकिक ज्ञान संत आपल्याला देत असतात. त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दात वर्णन करता येईल? जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीशी नाकळे, तेची जयाचनी ओळे परब्रह्म अंतरी. जे परब्रह्म या दृश्य विश्वाहून निराळे आहे, वेद आणि श्रुती ज्याला जाणू शकत नाही, ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकाच्या अंतःकरणात प्रगट होत असतात.
साडी बनवली. हा साडी बांधली बरं. एक व्हिडिओ करत होतो. मला सोंडा खाली जोरायची. जे त्रैलोक्याहुनी वेगळे, जे वेदश्रुतीशी नाकळे, तेची जयाचे निवळे परब्रह्म अंतरी. जे परब्रह्म या दृश्याहून निराळे आहेत, वेद आणि श्रुती ज्याला जाणू शकत नाही. जे त्रैलोक्याहुनी वेगळे, जे वेदश्रुतीशी नाकळे, तेची जयाचे निवळे परब्रह्म अंतरी. जे परब्रह्म या दृश्याहून निराळे आहेत, वेद आणि श्रुती ज्याला जाणू शकत नाही, ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकांच्या अंतःकरणात प्रगट होत असतात. ऐसी संतांची महिमा बोलूची, तितुकी हुनी उपमा, जयाच्यानी मुख्य परमात्मा प्रगट होय. या संतांचा महिमा हा संतांचा महिमा आहे. तो वर्णन करण्यास ज्या उपमा द्याव्या त्या सगळ्या अपुऱ्या पडतात. संतांच्यामुळे मुख्य परमात्मा प्रकट होतो. इति श्री दासबोधी गुरु शिष्य संवादे संत स्तवनाम समास 5वा आपला झालेला आहे. या समासामध्ये आपल्याला समर्थांनी संतांचे जे स्तवन केलेले आहे, संत कशा प्रकारचे असतात याबद्दल आपल्याला सांगितले आहे. आपण दर रविवारी प्रत्येक दशक पाहणार आहोत आणि त्याचा एक समास पाहणार आहोत. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.